सदरेमधून एक शिवगर्जना झाली. पाठीमागून सर्वांनी जय असा प्रतिसाद द्यायचा. गर्जना काय होती बघा. बॅक साईडला झालेलं आहे, तिकडे तुरुंग आहे. पण आता आपण इथे खाली जाऊ. बाहेर निघालाय. आपण स्टोरी पिक्चर एक बघितलं असेल. एक गव्हर्नमेंट नियम होता पूर्वीचा, नगर वाजले की दरवाजे बंद व्हायचे केल्याचे. तुम्ही कविता ऐकली का? कविता. तर मित्रांनो इथे धान्याची कोठर एवढी मोठी. तर मित्रांनो इकडे बघा. 50 लोकांच्या समोर माईकवर बोलावं लागतं. पण या दरबारात 6000 लोक बसायचे. महाराज तिथे बसायचे. तिथे आवाजात बोललं तर कोपऱ्या कोपऱ्याच्या लोकांना ऐकायला जायचं. तर मित्रांनो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही बाजारपेठ आहे. इथे पाहू शकता तुम्ही कोरीव काम तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो केतन दादा तुम्हाला काहीतरी सांगत आहेत आता. तर मित्रांनो केतन दादा तुम्हाला काहीतरी सांगत आहेत आता. तर आपण आज रायगड किल्ल्यावर आलेलो आहोत. तर तर मित्रांनो आपल्याला खाली जायला खूप टाइम लागला असता, त्यामुळे आपण ही पायवाट आपण वापरलेली आहे. दैवत श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर. अशा गर्जना झाल्या आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्या राज्याभिषेकाला इंग्रजांचे वकील हेनरी ऑक्झेंटन रायगडावर पायरी मार्गाने आले होते. गडावर यायला त्यांना 4.5 तास लागले होते. नगार खाण्यासमोर आले, हत्ती पाहिले आणि विचारत पडले का 2 पायाच्या माणसाला जर गडावर यायला 4.5 तास लागतंय तर बलाढ्य देहाचा हत्ती रायगडावर कसा आणला. सदेत आले, राजांना मुजरा केला आणि नारायण शिंदेने प्रश्न विचारला की आम्ही 2 पायाच्या माणसाला गडावर यायला एवढा वेळ लागला तर 4 पायाचा बलाढ्य देहाचा हत्ती. त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं नाही. त्यांना शोधायला सांगितलं म्हणून प्रश्न रोजनिशीत लिहिला. प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, उत्तर त्यांना सापडलं नाही. शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर आजचे आपले मराठी इतिहासकार निनाद बेडेकर सर काय सांगतायत की हत्तींची पिल्लं ही लहान होती आणि ती पिल्लं लहान असताना त्यांना पालखीत बसून रायगडावर आणली होती. त्यांचं पालनपोषण रायगडावर केलं आणि त्यानंतर राज्याभिषेकाला उभं केलं. आता छत्रपती शिवरायांची ही युक्ती त्या इंग्रजांच्या वकिलाला दादांनो काय समजणार हो. आज आपण दरबार पाहता ओपन आहे. त्या काळामध्ये हा दरबार पॅकबंद होता. इथे 6000 लोक होते आणि महाराज जर लहान आवाजात काय बोलले तर शेवटच्या माणसाला ऐकायला जायचं. लाईट माईक नव्हतं. तिकडून जरी कोणी कुजबूज केली तर राजांना ऐकायला जायचं. आजही ध्वनी चमत्कार आहे, परंतु मंडप सोडण्याचं काम चालू असल्यामुळे आपण ऐकू शकत नाहीये. दरबार शांत असावा लागतो. तर आजही दादानो कुठल्याही कोपऱ्यातून एक कागद फाडला ना, फाडलेल्या कागदाचा आवाज इथे ऐकायला येतो. जाणकारांची मतं काय आहेत, तो आवाज त्या दगडामुळे ऐकायला येतो. त्या दगडावर आवाज पहिला आदळतो, त्यानंतर सदैव पसरतो. समोर जे सिंहासन पाहताय, जे छत्र आहे ती मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांनी 1985 मध्ये बसवली. त्याच्या आतमध्ये जी मूर्ती आहे जवळजवळ 600 किलोची मूर्ती शिवाजी राजांची 13वे वारसदार कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजीराजांनी 2 जून 2009 मध्ये बसवली. आणि दादानो मूर्तीच्या गळ्यामध्ये जो आपण हार पाहताय, हा हार आजकाल नव्हे तर गेल्या 32 वर्षापासून दररोज सकाळी 7 वाजता सांगलीतून इथे येतोय. शिवप्रतिष्ठानचे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी, शिवप्रतिष्ठानचे दररोज 2 धारकर रायगड येत आहेत. या ठिकाणी पूजा होते आणि त्यानंतर त्यांना इथून ते परतीचा प्रवास करतात. गेल्या 32 वर्षापासून हे कार्य चालू आहे त्यांचं. आपल्या समोर इमारत आहे नगरखाना, नगारे वाजवण्याची जागा. ब्रिटिश गडावर आले, त्याने इमारत पाहिली, या इमारतीला स्क्रॅच केलं आणि या इमारतीचा डेमो दिला मुंबईच्या गेटवर. याला पाहून ती गेट असून पुढे होळीच्या माळाकडे जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपण इथे बॅक साईडला आलेलो आहे. तर इथे रूम टाईप काहीतरी आहे. आम्ही पण फर्स्ट टाईम आलेलो आहे, त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. पण खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे ताई. त्या खाली बांधकाम असं करणं म्हणजे खूप सोपी गोष्ट नसेलच. इथे पाहू शकता रूम आहे. इथे खाली जायचे ना, मित्रांनो दगड लागले पायाला. पण आता आपण इथे खाली जाऊ. आपण इथे आलेले आहेत खाली. दिसत नाही काय, खूप अंधार आहे इथे, खूप अंधार आहे. काहीच दिसत नाही मित्रांनो इथे. एकदम खूप खूप म्हणजे खूप अंधार आहे. तर मित्रांनो पण इथे अजिबात गरम होत नाही.
खरंच गरम खूप सुंदर असं म्हणजे बांधकाम पाहू शकता. हा गुपित का नाही काय उजेडला दिसला काही दिसत नाहीये रे. गुपित गुपित खाना. एक सेकंड. हा गुपित खाना आहे इथला रायगड मध्ये. अरे सुशा लागला माझ्या डोकी सांभाळा. टोकावरती तिथून आणखी थोडं खाली उतर की तटबंदी दिसते. बुरुज थोडासा बाहेर निघालाय. आपण स्टोरी पिक्चर एक बघितलं असेल. एक गव्हर्नमेंट मंजुळाचा नियम होता पूर्वी. नगारखान्यावर नगारे वाजले की दरवाजे बंद व्हायचे किल्ल्याचे. तुम्हाला मी कविता ऐकवते. त्या कवितेतून हिरकणीचं तुम्हाला जात धर्म गाव समजेल. ही हिरकणीची कविता अशी होती की रायगडावर राजधानी होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका आता. तेथील हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तलाशी. वालुसरे या नावाचे राहत होते कुटुंब तेथे. गरीब धनगर गवल्याचे आई बायको तान्हा मुलगा. कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरणावत्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा येतसे दूध घेऊन गडावरती चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावरी. त्याही नाही आले तिच्या कधी सांज वेलटलून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बालताने माझे. हात जोडून करी विनवणी मने खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणती नाही आदण्या शिवरायांची आम्हाला. बालाच्या आठवे झाली माय माऊली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊनी. बालाला ती घे कुशी अतुलनीय धाडस पाहुणी. महाराज स्तंभित झाले साडी चोली हिरास देऊने. ते मी सन्मानित केले कड्यावर त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची. आणि कथा आजही ऐकू येते बुरुजाची. एका आईचं मुलावर किती प्रेम होतं हिराने दाखवून दिलं. आणि भर सभेमध्ये हिरकणीचा सत्कार केला. ज्या इंजिनियरने अवघा रायगड 14 वर्षात तयार केला. जेव्हा रायगडचं बांधकाम पूर्ण झालं तेव्हा राजाने त्यांना विचारलं हिरोजींना की हिरोजी तुम्ही राजधानी तयार केली आहे. तुम्ही आम्हाला किल्ल्याची शाश्वती आम्हाला गॅरंटी पत्र काय देता. राजा तुमच्या आज्ञेविना गेटच्या व्यतिरिक्त होती येईल तर फक्त हवाने वरून उतरणारं पावसाचं पाणी. मग राजा म्हणे हिरोजी तिकडे स्त्री जर खाली उतरली अंधाराची शत्रू किल्ल्यावरती कधी होऊन आक्रमण करू शकतो. जा डोंगर तासा हिरोजी तटबंदी बांधा त्या बुरुजाला. या आईचं नाव द्या हिरकणी बुरुज. त्या माईवंतेचं भर दरबारामध्ये तिचे खन्नादालाने ओटीवर तिला पालखीत बसवलं आणि पालखीची मिरवणूक घरापर्यंत पोहोचली. आणि तिच्या बालाला नाव दिलं राजांच्या तोंडून की सुंजाराराव किंवा बहादरा. या आईचं दिल दोस्त लवकर मोठा हो आणि आपल्या स्वराज्यामध्ये सामील. काय द्यायला वाटलं असेल. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. गाईड वगैरे हवं तुम्हाला. गाईड घ्या छान माहिती मिळेल. तर हे तुम्हाला वाचायला तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो इथे धान्याची कोठार एवढी मोठी. इथे धान्याची कोठार आहे. मला वाटतं इथून पाहू शकता. पण पर्यटक इथे अशा बाटल्या टाकून कचरा केलेल्या आहेत दिसत असेल का माहित नाही. पण असं नका करू. असं नका करू. तुम्ही येता फिरता आपले राजांची संस्कृती तुम्ही जपायला पाहिजे. तुम्ही इथे कचरा करून जाता. या धान्याचा कोठार आहे. पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजची ती प्रजा होती ते सगळं अन्न इथे साठवायचे. हा एक प्रकार साठा आहे अन्नाचा. तर इथे पर्यटक इथे असं कचरा गेलाय. तर प्लीज तुम्ही कधी आले तर असं कचरा करू नका. पूर्वी या दरबारात 6000 लोक बसायचे. महाराज तिथे बसायचे. तिथे आवाजात बोललं तर कोपऱ्या कोपऱ्यातल्या लोकांना ऐकायला जायचं. त्याला म्हणतात इको. आजही होतं पण आता एक पडद्याचा आवाज कामं चालू आहे. नाहीतर इथे जरी हळू कागद तुकडा जरी फाडला ना तर कोपऱ्यातल्या सगळ्या व्यक्तींना ऐकायला येत होतं. आणि हा आवाज कशामुळे प्रतिध्वनी होतो तर मी काय अभ्यासक नाही, मी एक स्टुडंट आहे. अभ्यासकांचं मत या खडकामुळे तो प्रज्वलित होतो.
हा जो खडका ना दरबारात, लोकांना शंका तुम्हाला पण बघितल्यानंतर झाला असेल की एवढा सुंदर दरबार बांधला, इथेच हा एक मध्ये नॅचरल खडक का? तर जो आवाज प्रतिध्वनी होतो त्या खडकामुळे होतो म्हणून हा इथे शाबूत खडक. तर मित्रांनो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली बाजारपेठ आहे. इथे बाजार भरला जायचं. पाहू शकता तुम्ही इथे दगडावरचा कोरीव गाव बघा. तर मित्रांनो, आताची परिस्थिती नीट राहिलेली नाही. किल्ल्यांच्या भिंती कोसळलेल्या आहेत. तर हे आपल्यासारख्या मावळ्यांनी जोखीम उचलायला लागेल. जर आपण हे किल्ल्यांचं आपण जर हे केलं नाही, रक्षित केलं नाही आपण, तर आपल्या पुढच्या पिढीला इतिहास कसा सांगणार आपण? कसा म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केले ते कसं दाखवणार? तर कुणीतरी जोखीम उचलून हे गडाचं तुटलेलं बांधकाम संपूर्ण केलं पाहिजे. मित्रांनो, आता आपण जगदीश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहेत. तर आधी आम्ही तिकडे होतो, दिसत नसेल तुम्हाला, तर आम्ही इकडे आलो आहे. आता जाऊन दर्शन घेऊ, तुम्हाला दाखवतो. ते जगदीश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे. तर आता आमचं जाऊन आपण दर्शन घेऊ. तर मित्रांनो, इथे खूप मोठा आहे, पण मला असं वाटतं एंट्री आपण त्या बाजूलाच आहे असं वाटतं, कारण मागे तर छत्रपती शिवाजी महाराज हे बांधलेले आहेत जगदीश्वरचं मंदिर. इथे पाहू शकता तुम्ही कोरीव काम तुम्ही पाहू शकता. कोरीव काम दाखव. तर सुंदर असं बांधलेलं आहे. नंदी पण आहे इथे, पण नंदीचे थोडं शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर मित्रांनो, इथं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही रायगडाच्या सेंटरला आहेत. पाहू शकता आपण आधी तिकडे होतो, इकडून आलो. तर मित्रांनो, आता आपण डोंगराच्या म्हणजे रायगडाच्या सेंटरला आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. इथे जगदीश्वरांचं मंदिर आहे. आता आपण चाललेलो आहे तिकडे. आता बघू कुठे फिरायचे. केतन दादा म्हणतील तसे आपल्याला आता करणं आहे. तर सुशांत दादानी ट्रिप मॅनेजमेंट केले. खरं तर त्याला 100 तोफांची सलामी द्यायला पाहिजे, कारण की हा काल गेलता जेजुरीला. हा जर नाही बोलला असता तर आमचा प्लॅन डायरेक्ट कॅन्सल झाला असता. तर मित्रांनो, इथे लिहिलंय पुढे जाऊ नका, धोका आहे. पण तुम्हाला मी एक सांगतो, डर के आगे जीते. आयुष्यात जर तुम्हाला जगायचं, तुम्हाला वाटलं पाहिजे का जगलोय आपण, तर रिस्क एक घेणं महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, इथे हा पाहू शकता झोपलेला आहे.
तिथून आणतो का हा मला पण ये पाय खाली बघ मला घे तर मित्रांनो इथे नुसतं भगवेत पाहू शकता तुम्ही चला चला खाली जाणार मला टाक माझा डोका मला नाही आत्याच्या हातच टाकतो पाहू शकता समोरून थोडा रिस्की आहे इथे पण आपण आलोय खूप थ्रिलर वाटतं इथे थोडा रिस्की वाटतोय डोंगर पाहू शकतो तुम्ही थोडा रिस्की आहे पण आम्ही आलोय जिद्दकडे येऊन आलोय आम्ही जिद्द ठेवून नक्कीच पुढची ट्रिप पण काढू आपण अशीच कुठेतरी. तर मित्रांनो केतन दादा तुम्हाला काहीतरी सांगत आहेत आता. मित्रांनो आज आपण रायगड किल्ल्यावर आलो. सो माझं तरुण पिढीला सांगणं एवढंच आहे की तुम्ही वॉटरफॉल फार्म हाऊसला जाण्यापेक्षा किंवा मित्रांबरोबर मजा करण्यापेक्षा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांना यांच्या गडांना भेट द्या. हीच माझी तुम्हाला विनंती. खरंच दुसरीकडे तुम्ही पैसा उधळण्यापेक्षा तुम्ही थोडंच भले जास्त नका पण एक महिन्याला एक फिरलं तरी मोठी गोष्ट आहे. मित्रांनो आपण लवकर उतरण्यासाठी ही वाट आपण यूज करणार आहेत आता. तर मित्रांनो आपल्याला खाली जायला खूप टाइम लागला असतं त्यामुळे आपण ही पायवाट आपण वापरलेली आहे लवकर जाण्यासाठी. तर ही वाटेचा मला वाटतं कोण जास्त उपयोग नसेल करत आपण या वाटेवर जाणार आहे. तर दर्शन दादा हे वरतून जायचं आपल्याला. हवा खूप अशी सुटले हवा आपल्याला मागं लुटते तुम्ही पाहू शकता. जगणे नवे वाटे मला कुणी भेटला माझा मला कॅप दर्शन दादा. तर मित्रांनो हे कोण या वाटेवर यायला मागत नव्हते पण केतन दादाने दुर्गेने जिद्द करून याने इकडून आणलं. काय वाटतंय काय नाही थांब हातात बांधलेले. आपलं बघून सगळी आपल्या मागं आले. तर मित्रांनो आमचे इन्स्पिरेशन घेतले सगळे. पण मला वाटत नाही क्लिअर आलाय. माझा फोन झालाय नल्ला बोलला मग फोनची लायकी नाही पण आपण एकदा नक्कीच नवीन फोन घेऊ. हां तर मित्रांनो दर्शन दादा आम्हाला म्हणजे गाईड करतात वाटेवर. प्रत्येक वाटेवर सांगतात तुम्ही हळू या हे आपल्याला सांगतात. म्हणजे खरंच आमचं खूप असं भाग्य आहे की आम्हाला आमच्या गावात असा एक फौजी निर्माण झाला. आम्हाला अख्ख्या गावाला अभिमानी आज याच्यामुळं खरंच. ओके 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 अच्छा हा सॉरी बरोबर. तर मित्रांनो आमच्यामुळं किती लोकांनी आमचं इन्स्पिरेशन घेतलं ना आता मागे आलेत. आधी इथं कोणच गेला नव्हता
हे फुकट गेलेले केसी. तर मित्रांनो आता आमचा ट्रेक कंप्लीट होईत आलेला आहे. तर खूप अशी मजा आली. दर्शन तुला कसं वाटलं? कसं वाटलं तुला? मला तर खूप आनंद आहे. फर्स्ट टाइम होता रायगड. तू सुट्टीला आलता मग तुला सुट्टीचा म्हणजे या मी सुट्टी फिक्स करून आलो होतो. सुट्टीवर गेलो तर रायगडवरती जाणार. यायला भेटलाय तर आम्हाला म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हतं मी कधी येईल, पण या मुलांबाई मला यायला भेटला. काका मला पाठवीच नाही मला. मी म्हणतो रामायण तिथं आलता पाठव म्हणतो कशाला तरी याला पाठव. अभ्यास करू दे म्हणतो. अभ्यास करून गुणाचा बाला नाही होत. तर नेक्स्ट ट्रिप आपण नक्कीच करू. पुन्हा एकदा आम्ही अशी ट्रिप करू जेव्हा दर्शनदा येईल सुट्टीतून 6 महिन्यानंतर. कधी येईल ते सांगता येत नाही, पण तेव्हा दर्शन ज्या टायमाला येईल ना त्या टायमाला आम्ही प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला फिरू आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही गडगडमध्ये पोहोचलेलो. गाडीमध्ये खूप म्हणजे खूप धमाल मजा केली आम्ही. आता तुम्हाला सांगू शकत नाही असा हसलोय आम्ही. तर आता थोड्या टायमाला आपण घरी पोहोचू. तर आता मी ब्लॉगला इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.